नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपले मते आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, दुसरी फवारणी आपण आपल्या सोयाबीनमध्ये आज केली आहे. तर पाहूया शेतकरी मित्रांनो, ट्रॅक्टरद्वारे आज आपण फवारणी केलेली आहे सोयाबीन पिकावर. तर 40 दिवसाचं सोयाबीन आहे. चला आता सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला शेतकरी मित्रांनो. तर हे आपलं सोयाबीन आहे शेतकरी मित्रांनो. होतो बघा, सोयाबीन फुलावर आलेला आहे. हे बघा, 40 दिवसाचा कालावधी झालेला आहे. आपण दुसरी फवारणी केलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता पहिली फवारणी आपण पेरणीपासून 10 दिवसाच्या अंतराने केलेली आहे, जेव्हा सोयाबीन आपलं 3-4 पानाचं या अवस्थामध्ये होतं. तर त्या सोयाबीनचा रिझल्ट आपल्याला असा आहे की फुल अवस्थामध्ये स्टार्टिंगला की आपल्याला चक्रीभुंगा आणि खोडमाशी दिसत नाही आहे. शेतकरी मित्रांनो, आपण पाहिलेली आहे, बारीक निरीक्षण केलेलं आहे, तो आपल्याला फायदा झालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही केली का पहिली फवारणी? तर आता आपण दुसरी फवारणी बघा. तर बघा, कुठे कुठे अळी दिसली होती आपल्याला. हे बघा, अळी आता आजच फवारणी केली, हे पण रिझल्ट मिळणार. तर बुरशीनाशक घेतलेले होते आपण, टिल्ट, आणि हमला घेतले होते कीटकनाशक, अळीनाशक. हे 2 कंटेन घेतलेली आहे. आणि कुठलीच विद्रव खताची फवारणी नाही, कुठलंच फुल याची फवारणी नाही, आणि फुटवे फुटाचंही नाही. आपण साधी फवारणी घेतली, कारण की आपली पिकाची अवस्था पाहताच सोयाबीनची वाढ पण झाली आणि फुल पण सुटून राहिली. अवस्था योग्य आहे, त्या कारणाने आपण कुठलीच काही अशी फवारणी घेतलेली नाही आहे. आणि यावर्षी आपली NTF पद्धतीची पेरणी आहे शेतकरी मित्रांनो, NTF पद्धतीची. तर असंच बारीक निरीक्षण करून आपल्या पिकामध्ये काय फरक आहे, कोणतं कारण आहे, कोणता रोग आहे, हे रोग पाहून त्याची अवस्था पाहून व्यवस्था लावा शेतकरी मित्रांनो. विनाकारण खताची, फुल द्यायची फवारणी टाळावी. खर्चच आहे, सगळं काही निसर्गाचं वातावरण आहे. फवारणी केल्यामुळे फुल येईन, वाढ होईल असं नाही. त्याला त्या परिस्थितीमध्ये मग ते फवारणी केल्यानंतर निसर्गाचं वातावरणही लागेल, पोषक वातावरण. तर सध्याच एल निनोचा प्रभाव चालू आहे, पाऊस नाही आला नाही का. आता वातावरण बघा कसं आहे, गरमाहट होऊन राहिली शेतामध्ये. तर या गरमीमध्ये शेतकरी मित्रांनो, आपल्या सोयाबीन पिकावर अळी येण्याची फार दाट शक्यता आहे. तर बारीक निरीक्षण करा. अळी नसन आली तर फवारणी नका करू. अळी आली बघा, अळी आली नसन तर फवारणी नका करू. अळी आली आहे म्हणून फवारणी करा. आता पुढं अळी येणार आहे म्हणून अगोदर फवारणी करून नका ठेवू. पिकाच्या अवस्थानुसारच व्यवस्था लावा शेतकरी मित्रांनो. याला भूक लागल्यानंतरच जेवण द्या. तर आता फुल अवस्था आहे, 40 दिवसाचा सोयाबीन झालेला आहे आपलं. आता तुम्ही बघू शकता, ट्रॅक्टरद्वारे फवारणी केलेली आहे आपण. बघा शेतकरी मित्रांनो, आपला फवारा चालू आहे सोयाबीन पिकामध्ये. आणि हे आपलं काय कमी लागते ना. आता आता वाटतं तुझे सोयाबीन 2 दिवसात काय हे सोयाबीन काहीच नाही. याच्यापेक्षा वाढत होते का म्हटलं. मजुराची खूप समस्या आहे. एका घंट्यात ट्रॅक्टरची 5 एकर प्लॉट फवारणी झालेली आहे शेतकरी मित्रांनो. 1-1.25 घंट्यात बस, जास्त वेळ नाही लागला आणि आपली फवारणी सक्सेसफुल झालेली आहे. तुम्हीही ट्रॅक्टरनं करू शकता शेतकरी मित्रांनो, तुम्हीही करा.
आणि तुम्हाला हे हुतुतू सोयाबीन कसं वाटलं? तर अळीवर असर दिसतो आपल्याला. आज सकाळीच फवारणी केली आहे शेतकरी मित्रांनो. हे बघा, इकडून पिवळी पडलेली आहे. हे बघा, पिवळसर आहे ते मरून जाणार, तिला खतमच होणे आहे. तर आपण हमला का घेतली? कारण की तणकट जास्त आहे, गरमट जास्त होईल, हवा शांत आहे, अशा वातावरणात अळीचा प्रादुर्भाव जास्त होतो शेतकरी मित्रांनो. कारण की जे काही अंडे दिलेले राहतात त्या या गरमाटमध्ये त्या अंडेतून अळ्या बाहेर निघतात शेतकरी मित्रांनो. म्हणजे चक्र चालू होऊन जाते आणि अळीच्या अंडकोशाला गरमाटच पाहिजे, हेच वातावरण पाहिजे. थंड वातावरण असलं की लवकर अळी येत नाही. असं आहे मग आपलं सोयाबीन आहे ना, फुलावरच फुल आहे. हे बघा फुल आहे ना, चांगलं सोयाबीन आहे. आता तर मला बरं वाटून राहिलं. तर अशी केली मग शेतकरी मित्रांनो दुसरी फवारणी. अशी केली मग शेतकरी मित्रांनो दुसरी फवारणी. हे बघा पांढरं फुल आहे, फुल सुटून राहिलं, भक्कम फुल आहे आणि ओलावा खूप आहे. NTF पद्धतीची पेरणी आहे आपली. बघा आहे, हे बघा फुल बघा कसं दमदार आहे आणि खालचे पानं पिवळे पडून राहिले. आता खालचे पानं पिवळे का पडतात? याला सूर्यप्रकाश नाही लागत खालच्या पानाला, क्लोरोफिल घटक कमी कमी होत राहतो, त्या कारणाने कमी पडतात, पिवळे पडतात ते. आपली तणनाशकाची फवारणी नाही आहे शेतकरी मित्रांनो, बिना तणनाशकाचं सोयाबीन आहे ना. आता 10 दिवसात आपलं सोयाबीन चलपीवर येणार. आता तिसरी फवारणी, आता नाही का, तिसरी फवारणी आता एकदम चलपीवर, चलप शेंगा दोन्ही एक साथ राहील. तर त्याच्या अगोदर नाही, काही आवश्यकता नाही. आताच फवारणी दिली, ह्याच फवारणीचा असर 15-20 दिवस चालतो आणि 15-20 दिवसात चलपीवर येतेच आपलं सोयाबीन. तवा एक फवारणी आपण करून टाकायची, ते शेवटची फवारणी, नंतर फवारणी नाही, नाही का. तर असे येलं होतात तणनाशक नाही मारल्यामुळे. येलं उपडून टाकायचे, खाली जागेत टाकून ठेवायचे. तर असं आहे मग, नाही का. बघा हे हुतुतू असं आहे शेतकरी मित्रांनो आपलं सोयाबीन. तर अशी केली शेतकरी मित्रांनो मग आपण दुसरी फवारणी सोयाबीन पिकावर हुतुतू आणि प्रभाकर अंकुर. तुम्ही कोणती केली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि उद्याला येऊ आपण लाईव्ह तूर पिकामध्ये. तर व्हिडिओ जर आवडला असेल शेतकरी मित्रांनो, लाईक शेअर कमेंट आणि तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. तर असा प्लॉट आहे आपला NTF पद्धतीचा. कसा वाटला NTF पद्धत? कुठलीच वाही नाही, कुठलीच मशागत नाही, फवारण्या 2च झाल्या शेतकरी मित्रांनो. आणि फवारणी अशी जास्त भारी नाही, हलकी फवारणी. तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो. धन्यवाद.